धर्म, लिंग इत्यादींच्याही पुढेचं व्यक्तित्व आहे. म्हणजे रामाची प्रशंसा करणारे हिंदू आहेत, मुसलमान आहेत, कुणीही आहे. रामाची प्रशंसा करणाऱ्या स्त्रिया आहेत, पुरुष आहेत. रामाची प्रशंसा करणारे तेलुगूचे आहेत लोक, मराठी आहेत. सर्व भाषामध्ये रामायण आहे. भावात रामायण आहेच एकनाथांचं. गीत रामायण आहे, गदिमाडगुळकरांचं. रामचरितमानस ते हिंदीमध्ये आहेच. नंतर कृत्तिवास रामायण बंगलामध्ये आहे. दक्षिणेतही अनेक रामायण आहेत. म्हणजे रामायण सगळ्यांना हे त्याच्याबद्दल प्रत्येकाला माहिती आहे. एवढंच नाही, इंग्रजीमध्ये रामायण आहे, फारसीमध्ये रामायण आहे, फ्रेंच भाषेमध्ये रामायण आहे, जर्मन भाषेमध्ये रामायण आहे. एवढंच नाही तर प्रत्येक पोथीमध्ये सुद्धा राम आहे. असं म्हटलं जातं की सर्व भाषांमध्ये रामकथा आहे. त्याचबरोबर असंही म्हणलं जातं की राम सर्वांचे आदर्श आहेत. त्याचबरोबर स्वामी रामदेवजी जे पतंजली आहेत, पतंजली त्यांनी आजच्याच दिवशी, रामनवमीच्याच दिवशी रामकृष्ण यादव हे नाव सोडून स्वामी रामदेव हे नाव धारण केले. त्यांच्या संन्यास ग्रहणाची तारीख आहे. म्हणजे आज पतंजलीचे जे कार्यक्रम आहे तिथं सुद्धा हे सगळ्या माहिती आपणाला सांगण्याची इथं माहिती आपण सांगितलेली आहे. पण एक लक्षात घ्या की रामायण नेमकं काय सांगतं. तर यामध्ये एक हिंदीचे कवी आहेत राम नरेश त्रिपाठी, त्यांची एक कविता आपणासमोर सादर करण्याचा मी प्रयत्न करतोय. कविता या प्रकारे आहे. राम नरेश त्रिपाठी यांनी रामाला काय म्हटलं हे आपण थोडं समजून घेऊया. तसं पाहिलं तर रामाच्या गुणगानाचे अनेक ग्रंथ आहेत. परंतु आजच्या या काळामध्ये साकेत महाकाव्यानंतर राम नरेश त्रिपाठींनी रामाला काय म्हटले लक्षात घ्या. सत्पुरुष पुंगव सत्यवादी संयमी श्रीराम थे, प्रतिभा निधान पराक्रमी धृतिशील सद्गुण धाम थे, परम प्रतापी प्रजारंजन शत्रु विजयी वीर थे, ज्ञानी सदाचारी सुधी धर्मज्ञ दानी वीर थे, कल्याण कर उनके सभी शुभ लक्षणों को धार लो, पढ़ मित्र पूर्ण पवित्र रामचरित्र जन्म सुधार लो. हे वाक्य शेवटी आहे. पढ़ मित्र पूर्ण पवित्र रामचरित्र जन्म सुधार लो, श्रुति तत्ववेत्ता सत्यसंध कृतज्ञ गौरववान थे, संसार हित में सदा तत्पर महाविद्वान थे, निष्प्रेय प्रजा प्रयनय निपुण अभिराम अवगुणहीन थे, आदर्श आर्य उदार करुणा सिंधु शुचिशालीन थे, वे सदा सर्व प्रकार से पूजनीय विचार लो, पढ़ मित्र पूर्ण पवित्र रामचरित्र जन्म सुधार लो, श्री राम ने जो कर दिखाया धर्म के विश्वास में, ऐसा न अन्य उदाहरण है जगत के इतिहास में, दृढ़ हो उन्हीं के पुण्य पथ पर चाहिए चलना हमें, हम आर्य हिंदू मात्र रामचरित्र कानन में रमें, होगा इसी से देश का कल्याण सम्मति सार लो, पढ़ मित्र पूर्ण पवित्र रामचरित्र जन्म सुधार लो, उस सद्गुणी की जीवनी को लक्ष्य अपना मान ले, आओ सखें सत्कर्म का संकल्प मन में ठान लें, श्रद्धा सहित हम उस महात्मा का निरंतर नाम ले, इस लोक से उद्धार पाकर स्वर्ग में विश्राम लें, पढ़ मित्र पूर्ण पवित्र रामचरित्र जन्म सुधार लो, पढ़ मित्र पूर्ण पवित्र रामचरित्र जन्म सुधार लो. आता एक शब्द फार आहे धुरंधर. तर या दृष्टीनंच पंडित बद्रीनारायण चौधरी प्रेमघनांनी रामाला धर्मधुरंधर म्हटलं. ते म्हणतात,
जय जय मर्यादा पुरुषोत्तम धर्म धुरंधर, जय जय एकादर्श भूमिपती महावीरवर, नासन म्लेच्छाचार दलन दल प्रबल निशाचर, कर्ण यथोचित प्रजात प्रचारण दुरण दुःख उर. रामाच्या उपमा आणखी काही आहेत. स्वकुलदीपक, मातृमोदक वरधक, पितृनिदेशपालक पुत्र, एक पत्नी व्रत निरत, प्राणप्रिया भार्या सखा, सुहृद दुःख विमोचक मित्र, लोकसंग्राहक, प्रजापालक नरेश, संतानवत्सल पिता, संसार मर्यादा व्यवस्थापक, परोपकारक, पुरुषरत्न एकीकृत सन्निवेश, सूर्यवंश प्रभाकर, कौशल्या उल्लासकारक, दशरथानंदवर्धन, जानकी जीवन, सुग्रीव सुहृद, अखिल आर्य निषेवित, पाद पद्म साकेताधीश्वर, अयोध्या नरेश, महाराजाधिराज, मर्यादा पुरुषोत्तम श्री श्री रामचंद्र की जय. मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र की जय. शांती पाठ. ओ